चोरीची मोटरसायकल विक्री करणारे 2 चोरटे जेरबंद करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड। गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी। नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणं व आळा घालणे याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले होते। दिनांक 6/5/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 इसम यांच्याकडे चोरीची विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल असून ते स्मशानभूमीच्या बाजूला नांदूर नाका ते मानूर गावाकडे जाणाऱ्या रोड नाशिक येथे विक्री करताना येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 यांना देऊन त्यांनी पोलीस पथकास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पोलीस हवालदार मनोहर शिंदे, सुनील आहेर, पोलीस अंमलदार महेश खान पहाले, तेजस मते, सुनील खैरनार, जितेंद्र वंजिरे अशांनी मिळून स्मशानभूमीच्या बाजूला नांदूर नाका ते मानूर गावाकडे जाणारा रोड नाशिक येथे 14:15 सुमारास सापळा लावून त्यांना जागीच पकडलं। त्यांना त्यांचे नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांचे नाव समाधान कैलास थोरात, वय वर्ष 27, राहणार तेरवाडे पेठ, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव, सागर रावल कांडेकर, वय वर्ष 28, मूळ राहणार तेरवाडे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव, सध्या राहणार श्री स्वामी समर्थ नगर समृद्धी हॉस्पिटलच्या मागे छत्रपती संभाजीनगर रोड, आडगाव शिवार, नाशिक असं सांगितल्याने त्यांच्या ताब्यातून 30,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH 15BZ 7431 जप्त करण्यात आली आहे। आरोपितांनी दिलेल्या कबुलीवरून आडगाव पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 23/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे। जप्त मुद्देमाल व आरोपितास पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे। Thank you.